सातारा प्रीमियर लीग असेल, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, वाई तालुक्यातील अनेक प्रीमियर लीग असतील, या संपूर्ण क्रिकेट स्पर्धांना ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमी सहकार्य लाभतं, सनस्पोर्टचे सर्वेसर्वा आणि विद्यानिकेतन प्रीमियर लीग स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणपत शेठ सनस साहेब यांचं आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होतंय. संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. मॅच क्रमांक 2 कडे वळणार आहोत. स्वरंजन गायकवाड यांना विनंती आहे, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार श्री गणपत शेठ सनस साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरती देणार आहोत. पहिली मॅच इथे समाप्त झाली, त्यानंतर दुसऱ्या मॅच कडे आपण वळत आहोत, जिथे खोडियार माता वॉरियर्स खानापूर स्टॉप आणि त्यांच्या विरोधामध्ये अनुज वॉरियर्स असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्ही पाहताय तन्मय चौधरी, नॉन स्ट्राईकला तुम्ही बॅटर पाहिले तर आयकॉन खेळाडू विश्वनाथ दानवले हे तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर स्वरूप पोळ हे गोलंदाज पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. गणपती बाप्पा मोरया. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, पहिल्या स्लिप मधून पाठीमागे बॉल जाताना पाहायला मिळतोय आणि सुपर 8चा दुसरा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय, जिथे पहिल्या बॉलवरती सिंगल आले. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला या स्पर्धेसाठी पाहायला मिळेल. आजचा दिवस अंतिम आहे, शेवटचा दिवस आहे. 4 दिवस आपण पाहिलं सुपर हिट स्पर्धा राहिली. वाई तालुका म्हटलं की क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आणि अनेक क्रिकेट स्पर्धा याच तालुक्यातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधील ही महत्वाची क्रिकेट लीग स्पर्धा. बॅट्समन रेडी नव्हते त्या ठिकाणी, बेल्स पडले तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्पर्धा एकदम अप्रतिम राहिली. म्हणजे ज्या स्पर्धेची चर्चा गेली 2 महिने सातत्यपूर्व होत होती की ही स्पर्धा कशी असेल आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूचा खेळ कसा असेल, परंतु ज्या पद्धतीने संपूर्ण 4 दिवस आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूंनी 100% दिलीत. अनेक खेळाडू या ठिकाणी चमकलेत. युवा खेळाडूंना एक संधी होती, मेजवानी होती आणि त्या प्रत्येक खेळाडूने इथे मात्र चांगला परफॉर्मन्स करत या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने रंग भरण्याचं काम केलंय. स्वरूपोळ पुन्हा एकदा निघतायत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. हा फटका खेळलाय. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगली फाईट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल, कारण एका बाजूला तुम्ही पाहिलं विश्वनाथ दानवले जे वासोळी गावचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला वाईचे विराट ज्यांना म्हटलं जातं विशाल चोरगे मॅन फ्रॉम जांभळी. अशी जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला खोडियार माता खानापूर स्टॉप, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही टीम पाहताय अनुज वॉरियर्स. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये 1 मॅन शो आपल्याला पाहायला मिळाला. स्वरंजन गायकवाडनी काय बॅटिंग केली. पैसा वसूल मॅच, पहिलीच मॅच सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिली. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटवर बॉल आलेला नाही. या पॉइंट मध्ये हा बॉल फील्ड केला जाईल, तोपर्यंत एक कोणतीही रन इथे मिळणार नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून स्पोर्ट ऑन लाईव्ह चॅनेलच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धा पाहतात, त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आजचा अंतिम दिवस आहे, फायनल डे आहे आणि त्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर जोडले जा. चांगलं क्रिकेट, वाईचं दर्जेदार क्रिकेट तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. विश्वनाथ दानवले आयकॉन खेळाडू, स्ट्राईक एंडला बॅटर तुम्ही पाहताय. पुढे आले, बदलला, त्याचा वापर केला. इथे मात्र पंचांकडून अपील मागितली जाते आणि पंचांनी बोट आकाशाकडे केले. अपील मध्ये विश्वास होता. विशाल चोरगेंना तुम्ही पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट. या बॉलचा तुम्ही ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस मात्र दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्या समोर येईल. बदलली, त्याचा वापर केला. बॅटचा एज लागला. पाठीमागे यष्टीरक्षक विशाल चोरगे स्वतः कॅप्टन आयकॉन आहेत, त्यांनी झेल पकडला आणि त्यानंतर तुम्ही जल्लोष पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. अपील तुम्ही पाहू शकता. क्या बात आहे. अगदी जड पावलाने विश्वनाथ दानवले मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दोन्ही टीम जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये स्वरूप पोळनी जो धक्का दिलाय, त्या धक्क्यामधून सावरण्याची गरज असेल अनुज वॉरियर्स टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात दिग्विजय मोहिते. हार्ड हिटर बॅटर म्हणून
वाई तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत वाई प्रीमियर लीग जी दिवाळीमध्ये झाली त्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने जबरदस्त बॅटिंग केली होती. आज पुन्हा एकदा ती संधी आहे. स्क्रीनवरती तुम्ही त्यांना पाहू शकता. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहिलं तन्मय चौधरी, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आज एक चांगली इनिंग या ठिकाणी या मॅच मध्ये त्यांना नक्की खेळावी लागेल. परंतु दिग्विजय मोहितेचा खेळ कसा राहतोय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 4 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 रन स्कोरबोर्डची लागतायत. एक विकेट जी आयकॉन खेळाडूची विकेट मिळाले विश्वनाथ दानवले अगदी मैदानाच्या बाहेर जाऊन आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली स्वरूप पोळणी. समोर आता दिग्विजय मोहिते आहेत. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून संपूर्ण सीझन मध्ये करण्यात आले. आता मात्र संधी आहे. सुपर 8च्या मॅचेस तुम्ही पाहताय. मॅच क्रमांक 2 आपल्या समोर. स्वरूप पुन्हा एकदा निघतायत. स्ट्राईक एंडला दिग्विजय मोहिते आहेत. यावेळेस खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक नाहीये. मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळाली परंतु तिथे सेकंड इनिंग मध्ये हा बॉल अडवलाय. चांगली बॅटिंग तुम्हाला या सामन्यामध्ये करावं लागेल कारण सुपर 8चा सामना आहे. नॉकआउटचा सामना आहे. इथे तुम्ही जिंकलात तर अगदी बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचताय. 4 ट्रॉफीज 4 बक्षीस तुम्हाला या ठिकाणी या संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये मिळतील. त्यासाठी ही मॅच इम्पॉर्टंट आहे. पुढचा बॉल स्वरूप पोळ निघाले. शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लाईन मध्ये येऊ शकले नव्हते दिग्विजय मोहिते. डॉट बॉल. इथे स्वरूप पोळचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली यार. 2 धावा खर्च करत केवळ 1 विकेट घेताना हा गोलंदाज स्वरूप पोळ अप्रतिम अफलातून गोलंदाजी यार. सुपर बॉलिंग. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रॉबिन सर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पुरस्कार आहे या षटकासाठी स्वरूप पोळ यांच्यासाठी. आता टीम मीटिंग विशाल चोरगेनी बोलवले त्या ठिकाणी कारण महत्वाची मॅच आहे. प्रत्येक षटकांच्या पाठीमागे टीम मीटिंग होईल. आज कोणालाही आम्ही स्पीडअप बोलणार नाहीये. तुमचा खेळ दाखवा, तुमची प्रतिभा दाखवा कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला सेमीफायनल आणि मेगा फायनलचा थरार देखील पाहायला मिळेल. चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. पहा तब्बल संपूर्ण 4 दिवसाचा विचार केला तर 32 मॅचेस कव्हर करणं तितकं सोपं नाहीये. 5 षटकांचे सामने खेळवणं तितकं सोपं नाहीये. आणि 4 दिवस कंटिन्यू आयोजन समितीची मेहनत तुम्ही पाहिली तर प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. स्वरंजन गायकवाड यांना मॅन ऑफ द मॅच देऊया. गणपत शेठ सनस साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण देत आहोत. कॅमेरामॅनला विनंती करून थोडंसं फोकस करा कारण ज्या पद्धतीने स्वरंजननी बॅटिंग केली 24 बॉल मध्ये 67 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. काय बॅटिंग राहिली. क्वालिटी बॅटिंग केली. पहिल्या मॅच मध्ये पंकजदादा वाडकर यांनी टाकलेला विश्वास सार्थक करून दाखवला. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. सन्माननीय सनस साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान या ठिकाणी दिला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क होती. आपण गोलंदाज पाहिलं तर विक्रम मांढरे गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मिळतात. मांढरदेव गावचे खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळतात. 1 गाव 11 या फॉर्मॅटमध्ये चांगलं प्रदर्शन केलंय. आज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती सुपर 8 मध्ये खोडियार माता खानापूर स्टॉप या टीमच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगला तन्मय आहे. 2 धावा केवळ स्कोरबोर्डवर लागल्यात. स्लोअर पद्धतीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण जर पाहिलं ना तर 1 लाख हे प्रथम पारितोषिक आहे. त्याच्याबरोबर आकर्षक ट्रॉफी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात त्या ट्रॉफ्या देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतात. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक म्हणजे उपविजेता संघासाठी रोख रक्कम 71,000 रुपये या ठिकाणी आणि त्याचबरोबर ट्रॉफी दिली जाईल.
विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ह्या सर्व ट्रॉफीज आणि कॅश प्राइज दिलं जाईल. हाई बॉल चांगला आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण जर पाहिलं ना तर रोख रक्कम 51,000. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आहे ते देखील पारितोषिक आपण पाहिलं तर विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून हे देखील पारितोषिक आम्ही देणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 40,000 आणि आकर्षक ट्रॉफी देखील आहे आणि हे देखील प्राइज विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून दिलं जाईल. स्विच हिटचा फटका, अल्टी पल्टी स्ट्रोक, बॉलला केले मैदानाच्या बाहेर कल्टी. नाव आहे तन्मय चौधरी. क्वालिटी अप्रतिम स्ट्रोक. धाबा मिळतील 4 चौकार. चौकार आलाय. मॅच ऑन झाली की ते कारण धावा येणं गरजेचं असेल. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु आता दुसरी ओव्हर आहे, आणखी 3 षटक तुम्हाला येणं गरजेचं असेल. 7 धावा. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र असफल होत आहेत बॅटर तन्मय चौधरी. पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी सिमेंट विकेट पाहता. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सिमेंट विकेट पाहायला मिळते. काचीसारखं विकेट आहे. बॅकफुटला जाऊन तुम्ही स्ट्रोक नाही खेळू शकत कारण टप्पा पडल्यानंतर बॉल तुमच्या अंगावरती वेगाने येणार आहे. बॅटिंग करायची आहे फ्रंट फुटला. या फ्रंट फुटला आल्यानंतर तुम्ही चांगले स्ट्रोक खेळू शकता. पुढचा बॉल पहा, इथे पुन्हा एकदा चुकी केली. बॉल पर्यंत पोहोचले, थोडंसं लेट पोहोचले. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळते. तन्मय चौधरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळते ती एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डती आपण पाहतोय 8 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. मन ऑफ द सिरीज साठी श्रीमंत पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा आदित्यदादा चोरगे यांच्या माध्यमातून कूलर आहे. आता थंडीमध्ये कूलरची गरज नाही. या 2 महिन्यानंतर खूप गरमी असते वाईमध्ये आणि त्या ठिकाणी कूलर आहे. श्रीमंत पेशवाई साडी सेंटरच्या आदित्यदादा चोरगे यांच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही रन मिळणार नाही. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सर्व ज्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्यात ऑल इन वन सोल्युशनचे सर्वेसर्वा विकासभाई कळंबे आणि अमोलभाई कळंबे यांच्या माध्यमातून ऑल ट्रॉफीज आहेत. परंतु प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या सर्व ट्रॉफीज आहेत ते कैलासवासी साहिल बनगे यांच्या स्मरणात श्री शांताराम दादा गोळे यांच्या माध्यमातून ऑल ट्रॉफीज या स्पर्धेसाठी आहेत. पंचांकडे अपील मागितले. बॅटची कड होती का पाहावी लागेल आणि पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. हा बॉल अप्रतिम होता. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त केवळ धावसंख्या स्कोरबोर्डतीला आहे 9 वरती 1 विकेट. थोडंसं संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. अनुज वॉरियर्स कमालीची कामगिरी. खोडियार माता वॉरियर्स खानापूर स्टॉपची अप्रतिम. पारितोषिकांची उधळण करणारी ही क्रिकेट लीग स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बेस्ट बॅटरसाठी आपण पाहिलं तर NP स्पोर्ट्स पुणे निलेश पोमन एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटची एक बॅट दिली जाईल. त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी आपण जर पाहिलं तर शूज आहेत जे या स्पर्धेमध्ये संघ मालकची भूमिका ज्यांच्या माध्यमातून पंकजदादा वाडकर आणि अर्जुनदादा गोळे यांच्या माध्यमातून क्रिकेटिंग शूज त्या ठिकाणी दिले जातील. त्याचबरोबर बेस्ट फिल्डरसाठी सुद्धा देखील शूज आहेत जे पंकजदादा वाडकर आणि अर्जुनदादा गोळे यांच्या माध्यमातून हे शूज देण्यात आलेत. ही संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत ज्या या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्या ट्रॉफीज आहेत त्याची सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 1 विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालंय. आता इथून पुढे अनुज वॉरियर्सला आक्रमण करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पोळ कवटे गावचे खेळाडू आहेत. प्रवीण पोळ, दिग्विजय मोहिते. बॅटची कडा पहिल्या स्लिपमध्ये झेल पकडलाय. अप्रतिम गोलंदाजी पहा. टप्पा पडल्यानंतर बॉलनी वळण घेतलं. अगदी आपण ज्या पद्धतीने बॉलनी गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली, दिग्विजय मोहिते इथे आउट होत आहेत पहिल्या स्लिपमध्ये. अप्रतिम क्वालिटी कॅच. विशाल चोरगेचं कॅप्टनशिप अप्रतिम राहील. कारण पहा ज्या पद्धतीने फिरकी गोलंदाजाला आणलं त्यांना माहित होतं बॉल कट होणार आहे. ड्राईव्ह करायला गेल्यानंतर हा बॉल
पाठीमागे जाऊ शकतो. पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले होते. इथे महत्वाची हीच ती विकेट होती. दिग्विजय मोहितेना स्वस्तामध्ये बाद केलंय. क्या बात आहे. विशाल चोरगे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही त्यांना पाहू शकता. वाईचे विराट म्हणून फेमस असणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं ना, आयकॉन कॅटेगरीमध्ये कॅप्टनशिप आणि बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ दानवलेने या मॅचमध्ये रन्स बनवलेले नाही आहेत, पण तो देखील अष्टपैलू क्रिकेटर म्हणून या संपूर्ण वाई तालुक्यामध्ये फेमस आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय पिसाळ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. काय मॅच राहिले. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अप्रतिम, कॅप्टन्सी अप्रतिम राहिले. केवळ 9 धावा स्कोरबोर्डची लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 2.1 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. प्रवीण पोळ गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. प्रवीण पोळ स्वतः बॉल खाली येतील, कॅच पकडतील का? हो, इथे कॅच पकडले. 2x2 वन्स मोर वन्स अगेन. बॉलरचं यार कौतुक करा, जरा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी या बॉलरसाठी. प्रवीण पोळ 2 बॉल 2 विकेट. क्या बात आहे. सुपर्ब यार. गोलंदाजी बॅटिंग आपण खूप पाहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु गोलंदाजी अशा प्रकारे ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मजा येते क्रिकेट स्पर्धेमध्ये. प्रवीण पोळचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. क्या बात आहे. लो स्कोरिंग मॅच. तिथे मात्र विशाल चोरगेची कॅप्टनशिप महत्वाची राहिली. तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा बॉल जुना झाला अजित सर, आणि जुना बॉल झाल्यानंतर चांगला फिरतो हे कॅप्टनला माहीत असणं गरजेचं आहे. 2 ओव्हर पहिले पॉवर प्लेचे, पहिले 1 षटक पॉवर प्लेचं, दुसरं ओव्हर काढून घेतली. तिसऱ्या ओव्हरमध्ये गणेश शेठ अनपड साहेब यांच्या माध्यमातून जर हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपयाचा पुरस्कार. ओके, नितीन शिंगटे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. आणि हॅट्रिक घेतली तर गणेश शेठ सुद्धा खुशीने त्या ठिकाणी पैसे देतील. नो प्रॉब्लेम. चला, हा बॉल महत्वाचा. ओहो, टप्पा पडला. बॉल थोडासा कट झाला. काय बॉलिंग चालले यार. मुत्तय्या मुरलीधरनची मला इथे आठवण आली. ज्या पद्धतीने तुम्ही ऍक्शन पहा, बॉल कट करण्याची जी क्रिया आहे अप्रतिम यार. क्वालिटी गोलंदाजी. हेच तर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना पाहायचं असतं. पुढचा बॉल ओव्हर पिच टाकलेला बॉल, फिरवलेला बॉल. राहुल बलगे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. काय गोलंदाजी, चमत्कारी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, विलक्षण गोलंदाजी. 4 बॉल डॉट का टाकले, 2 विकेट घेतल्यात. ही बॉलिंग अनालिसिस आहे प्रवीण पोळची. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पहा. बॅटची कडा होती का? हो, इथे बॅटची कडा. बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल मिळते. 5 चेंडू मध्ये 1 रन खर्च करणारा हा प्रवीण पोळ सुपर 8 मध्ये सुपर डुपर बॉलिंग करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला राहुल बनगे आहे, जे स्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात, परंतु आतापर्यंत त्यांना शांत ठेवलंय. शेवटचा बॉल शेवटचा बॉल. ओव्हर पिच बॉल आहे. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑन आहे. इथे झेल पकडलाय मनोज जवळनी. कॅचेस विन द मॅचेस. ओव्हर हॅट्रिक तिकडे घेतली. आणि प्रवीण पोळचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रवीण पोळच्या बॉलिंगची रील आल्याशिवाय राहणार नाही. 100 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे रॉबिन सर यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. सुपर बॉलिंग यार. क्वालिटी बॉलिंग पहा. हेच असतं मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही दृश्य जर पाहिलं ना, तर 10 खेळाडू प्रवीण पोळ यांना येऊन भेटले. त्यांचं अभिनंदन करतात. त्याचं कारण देखील तेच आहे. 6 बॉल आता केवळ 1 रन खर्च केली आणि 3 विकेट्स घेतल्यात. व्हॉट अ बॉलिंग यार. सुपर बॉलिंग. संपूर्ण 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये आपण जर पाहिलं ना, तर एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेणारा हा गोलंदाज अप्रतिम राहिला. राजेश जवळ यांच्या कॅच साठी देखील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रॉबिन सर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पुरस्कार आलाय. क्या बात आहे. क्रिकेटचे हे सगळे दर्दी फॅन आहेत. क्रिकेटचे हे दर्दी सिनियर खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचा गुणगौरव या ठिकाणी केला जातोय आणि ते देखील महत्वाचं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या थांबले फक्त 10. 18 चेंडू मध्ये 10 धावा स्कोरबोर्डती लागतायत. मुंबईवरून तुम्ही प्रवास सुरू केला वाईकडे येण्यासाठी, तर मात्र लोणावळ्याच्या घाटामध्ये ज्या पद्धतीने ट्रॅफिक लागतं ना,
असं ट्रॅफिक लागलंय धावांसाठी. धावा फक्त 10 आहेत. बॅटची कडा का हो, इथे बॅटची कडा. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. तन्मय चौधरी बाद होताना पाहायला मिळतात. काय बॉलिंग राहिले यार, अगदी टेस्ट क्रिकेटचा फील येतोय ज्या पद्धतीने बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतंय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ज्या पद्धतीने पिच असतात ना, त्या पद्धतीचं पिच आपल्याला पाहायला मिळतंय. अतिरिक्त बाउन्स आहे आणि बाउन्सचा परिपूर्ण वापर या ठिकाणी गोलंदाज करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. विकेट येते, 4 विकेट, 10 धावा केवळ स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. खराब बॅटिंग मी म्हणेन अनुज वॉरियर्स टीमची. ज्या पद्धतीने आक्रमण केलंय गोलंदाजाने. बॅटिंगमध्ये नेहमी आपण म्हणत असतो की फलंदाज आक्रमण करतायत, परंतु या मॅच मध्ये उलट झालंय. गोलंदाजाने आक्रमण केलंय. कॅप्टनशिप खूप चांगली राहिली. विशाल चोरगेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. गोलंदाजी क्रम पहा तुम्ही, अप्रतिम आहे. फिरकी गोलंदाज नंतर एक दुसरा एक गोलंदाज ते घेऊन आले, जे गोलंदाज आहेत दीपक कळंबे, मुंबई पोलीस. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये स्ट्रोक आहे का पाहावं लागेल. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि रिषभ चव्हाण यांना कोण ओळखेल, यांना कोण विसरेल रिषभ चव्हाणना. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 455च्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग करणारा हा एकमेव खेळाडू आहे मित्रांनो. अगदी सकाळी चर्चा नाश्ता करत असताना वाईमध्ये होत होती की वैभव सूर्यवंशीचा जो खेळ आहे त्या पद्धतीचा खेळ रिषभ चव्हाणचा राहिलाय. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, वेगवान गोलंदाजी दीपक कळंबे, मुंबई पोलीस. अप्रतिम गोलंदाजी पहा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स अगदी आपण पाहिले. रिषभ चव्हाण बॅकफुटला गेले, पॉवरफुल स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली. सकाळच्या 17 मधला एक नेत्रदीपक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे येतोय, षटकार. 17 रन, 17 धावा स्कोरबोर्डती लागतात. आणि विजयच्या या स्ट्रोकसाठी 100 रुपयाचा पुरस्कार आहे रॉबिन सर यांच्या माध्यमातून. लेग साइडला पंच केलाय, पिकअप स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला उडी मारतील हवेमध्ये, परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. विजयचा विजयी फटका म्हणावा लागेल, संघर्षाचा फटका म्हणावा लागेल. 3 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्यात. व्हॉट अ बॅटिंग. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर, त्याच्यानंतर अशा प्रकारची फलंदाजी करणं, क्या बात आहे. विजय सॉलिड फलंदाजी. 2 बॉल 2 षटकार. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे सर्वे सर्वा अर्थात संस्थापक अध्यक्ष शशिकांत कोचळे सर यांचं देखील शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होईल का नाही आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकानंतर 24 वरती 5 अशी स्थिती आहे अनुज वॉरियर्स टीमची. विजयनी चांगले 2 फटके खेळले. थोडीशी सन्मानजनक धावसंख्येपर्यंत हा संघ पोहोचेल का हे देखील पाहावं लागेल. चला, तिसरा टॉस करणार आहोत आपण आणि टीमना मी विनंती करतोय, स्वरा 11 आणि श्री काळेश्वरी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या प्लीज. चला आलेत, ब्लेझर घाला. चला लगेच 6 बॉल नंतर तुमचा टॉस करणार आहोत आम्ही. दोन्ही टीमचे कॅप्टन या, ब्लेझर घाला. 24 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. काय बॉलिंग राहिले. प्रवीण पोळचं खास करून कौतुक करावं लागेल. 1 षटक हाताळलं, 1 रन दिली आणि 3 विकेट्स त्यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या होत्या. स्ट्राईक एंडला विजय आहेत. गोलंदाजी मार्क होते. आपण जर पाहिलं गोलंदाज प्रतीक आलेत. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, एका हातामध्ये झेल पकडण्याची संधी होती विशाल चोरगेकडे. नजर घटी, दुर्घटना घटी. लक्ष तुम्हाला ठेवावं लागेल बॉलवरती. कॅचेस विन द मॅचेस. परंतु कॅप्टनची कामगिरी चांगली राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रतीक आलेत. गोलंदाजी मार्क होती. शेवटचं षटक आहे. अंतिम षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 5 बॉल बाकी आहेत. 24 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. यानंतर महत्वाचा टॉस केला जाईल. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. इथे स्ट्राईक रोटेट करायची आहे. विशाल चोरगे बरोबर तुम्ही पळू शकत नाहीये आणि इथे मात्र आउट होत आहेत.
पुढचा बॉल यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये स्ट्रोक आहे का पाहावा लागेल. डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या आतमध्ये बॉलला अडवलंय त्या ठिकाणी आणि धावा किती मिळतील तर इथे रनआउट स्वरूपामध्ये विकेट येते. प्रयत्न विजयचे चांगले राहिले परंतु इथे मात्र रनआउट स्वरूपामध्ये त्यांची देखील विकेट मिळताना पाहायला मिळते. अनुज वॉरियर्सचा डाव मात्र इथे कोसळताना पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा जशी संपेल तशी आणखी एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला आपल्या सर्वांच्याच भेटीस येते. या वाई तालुक्यामधील एक उत्तम आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, पसरणी गावचे सुपुत्र सन्माननीय राजीवजी शिर्के यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीस येते. त्यांची सुकन्या कुमारी अनुश्री राजीव शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आयोजित कुमारी अनुश्री चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये तालुका वाईज 2 टीम बाकी आहेत. आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर एंट्री करा. त्यानंतर आपण जर पाहिलं ओपन क्रिकेट मधले काही संघ या ठिकाणी खेळणार आहेत आणि ओपन क्रिकेटचा जो पोल आहे त्याच्यामध्ये देखील 2 संघ आपल्याला बाकी आहेत. तालुका वाईज तुम्हाला जर एंट्री करायची असेल तर सन्माननीय राजीवजी शिर्के यांच्या सोबत कॉन्टॅक्ट करा. एंट्री फी मध्ये तुमच्यासाठी थोडंसं कमी करण्यात आलंय, खास वाई तालुक्यासाठी. हे देखील महत्वाचं आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे क्षेत्ररक्षक येतील का, पोहोचतील का पाहावं लागेल. धाबा किती घेतल्या जातील तर 2 धाबा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण भेटीस येते, ज्या स्पर्धेची आपण चर्चा करत होतो आणि ती स्पर्धा सन्माननीय राजीवजी शिर्के यांच्या माध्यमातून येते. ही संपूर्ण स्पर्धा 31/12/2025 ते 4/1/2026 रोजी पसरणी गावामध्ये ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे. आणि या क्रिकेट स्पर्धेचा खऱ्या अर्थाने क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमींनी सर्वांनी या स्पर्धेचा आनंद घ्या अशी या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. शेवटचा बॉल, काय घडलंय शेवटच्या बॉलवरती तर रनआउट स्वरूपामध्ये विकेट येते. म्हणजे टोटल धावसंख्या 28 आहे आणि 29 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. चला या आपण करूया टॉस. हॅलो, चला टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय आपण महत्वाचा टॉस आहे. टीम सोरा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो. टॉस साठी आमच्या बरोबर जोडले गेलेत सन स्पोर्टचे सर्व्हिस सर्वा अर्थातच सन्माननीय गणपत शेठ सनस साहेब या ठिकाणी जोडले गेलेत. त्याचबरोबर सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर नितीन दादा सनस देखील आमच्या बरोबर जोडले गेलेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. श्री काळेश्वरी 11 संघ तर दुसऱ्या बाजूला स्वरा 11 संघ. 2 टीम जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला. सुपर 8 ची मॅच आहे. मॅचचा टॉस आम्ही या ठिकाणी मी विनंती करतो सन्माननीय की हवेमध्ये स्पिन करा. कॉल दिला जाईल स्वरा 11 यांच्या माध्यमातून. काटा हा कॉल चला. स्वरा 11 ने टॉस जिंकलाय. निर्णय काय? क्षेत्ररक्षण घेताय. सुपर 8 चा कुठेतरी प्रेशर दबाव आहे का टीमवरती? नाही, काही दबाव नाहीये. तुमच्या माध्यमातून एक अर्धशतक येईल का? मी ट्राय करेन. बाकी माझे प्लेयर्स पण चांगले, ते पण ट्राय करतील. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. बॅटिंग करायचे किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की इथं कोणताही स्कोर हे नाहीये, त्यामुळे जेवढा जितका जास्त होईल तेवढा स्कोर करण्याचा प्रयत्न असेल. गणपत शेठ सनस यांच्याकडे जाऊया. शेठ, आपण जर पाहिलं वाई तालुक्यामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा होत असतात, मग मुंबई असतील, गाव असतील, परंतु ही क्रिकेट स्पर्धा विशेष काय आहे की या स्पर्धेसाठी वेळ खूप कमी मिळाला. 1.5 ते 2 महिन्यामध्ये ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा उभी केली.
आणि त्यानंतर 4 दिवसाचा खेळ तुम्ही पाहिला असाल युट्यूबच्या माध्यमातून. तुमचं मत काय आहे, कशी राहिली ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा? सर्वात प्रथम सर्व संघ मालकांचं मी आभार मानित, कारण त्यांच्या ही टुर्नामेंट उभी राहिली आणि कमिटी तर त्यांचं खूप कमी दिवसामध्ये त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं, त्याच्याबद्दल कमिटीचंही मी आभार मानतो. आणि असं नियोजन म्हणजे एक कमिटीने ठरवलं की वाईमध्ये आतापर्यंत टुर्नामेंट झाल्या त्यापेक्षा जरा आपण काहीतरी वेगळं करावं, ट्रॉफ्या ॲक्रेल पाहिजेत, म्हणजे ॲक्टिव्ह पण पाहिजेत आणि अशा ट्रॉफ्या पाहिजेत की वाईमध्ये आतापर्यंत कोणी दिले नाहीत. हे क्रिस्टल ट्रॉफी ठरलं तर म्हटलं ठीक आहे, ओके. मग त्या पद्धतीने नियोजन मुंबईला केलं आणि त्याच्यामध्ये थोडा आम्हाला पण त्रास झाला. अजित वरेंनी पण खूप आणि त्यांनी सांगितलं की बाबा मला नाही येणार नाही, तर ठीक आहे बाबा, त्याप्रमाणे आपण त्या ट्रॉफी ही माझी जबाबदारी. मग त्या पद्धतीने कमिटीने पुढं कामं चालू केली, पसंत केली, प्रत्येकाला कामं सोपावली, त्या पद्धतीने त्यांची कामं चांगली झाली. तरी सर्व संघ मालकांचे आणि सर्व टीमचे ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून संस्थेतर्फे आभार मानतो. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करू की आपण बसून घ्या. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सुपर हिटची तिसरी मॅच आहे आणि ती सुपर हिटच होणार आहे, कारण दोन्ही बाजूने ज्या पद्धतीने आकाश परांदे, मनीष मांढरे ही जबरदस्त खेळाडू आहेत आणि आज वाई तालुक्यामध्ये सुपर हिट होत असताना या दोन खेळाडूंकडून प्रेक्षकांकडे अपेक्षा आहे. टॉस मध्ये काय घडलंय तर टीम सोरा गेलेवन या टीमने टॉस जिंकलाय आणि पुन्हा एकदा त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही बॉलिंग करू. ही टॉसची माहिती आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आता हे मोठे मोठे हे देतात लीगवाले, त्याच्यामुळे ते हे करतात, कळलं का? आपण नाही करायचं गावच्या करूयात 500 रुपयात, 500 550. तुझा पॅटर्न कसा असेल त्यांचा नंबर घे. हो शेठ जरा इकडे येऊ 1 मिनिट. सॉरी मी तुम्हाला इकडे बोलावतोय त्याच्याबद्दल. ह्याच्यात ना जातोय मॅचला मात्र सुरुवात होते आणि मॅच मध्ये दुसऱ्याच बॉल वरती या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक विलक्षण कामगिरी करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. ऋषभ चव्हाण ज्या पद्धतीने बॅटिंग केली, दुसऱ्याच बॉल वरती त्यांच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगला आला एक क्रॅकिंग चौकार. 29 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर. आणि ज्या पद्धतीने आक्रमक फलंदाजी नेहमी राहिली विशाल चोरगे आणि ऋषभ चव्हाणची, त्या कारणाने ही मॅच लवकर संपेल की काय हे प्रेक्षकांना वाटतंय. .455चा स्ट्राईक रेट या मॅच पर्यंत ऋषभ चव्हाणचा होता आणि या मॅच मध्ये देखील सुद्धा आपण सुरुवात करताना आपण पाहिलं पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर ऋषभ चव्हाणची बॅटिंग तुम्ही पाहिली तर दुसऱ्या बॉलवरती त्यांनी आक्रमण केलं होतं. खोडियार माता टीम थोडस पाठीमागे बसा, पडद्याच्या पाठीमागे बसा, आपल्याला विनंती आहे. हा फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील, इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. पहा, चांगल्या खेळाडूंना अगदी नशीब नेहमी साथ देत असतं आणि इथे नशीब साथ कोणाला देत आहे? ऋषभ चव्हाणला. इथे मिळाले एक जीवनदान. क्रिकेट आहे. प्रत्येक षटकारासाठी विशाल चोरगे जे सनस्पोर्टचे परमनंट आयकॉन राहिलेत आणि सनस्पोर्टचे सर्वेसर्वा गणपत शेठ सनस इथे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सनस स्पोर्ट्स आपण पाहिलं अनेक क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये हा संघ भाग घेताना पाहायला मिळतो आणि त्यांचे परमनंट आयकॉन विशाल चोरगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल पर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि शफलला तुम्हाला वाईट दिलं जाणार नाही. तुम्ही ज्या वेळेस बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता, पॉपिंग क्रीजचा वापर करता, बॉल पर्यंत पोहोचता, त्यावेळेस मात्र तुम्हाला हा वाईट दिला जात नाही आणि या सगळ्या गोष्टी आता मात्र खेळाडूंना माहित आहेत. वाह, काय स्ट्रोक होता पहा, स्वीप स्ट्रोक होता. बॉल सीमारेषेच्या
आतमध्ये म्हणजेच 2 धावांसाठी चाललाय, परंतु स्ट्रोकला तोड नाही. स्ट्रोक जबरदस्त होता, टेक्निकली करेक्ट फटका होता. ज्या पद्धतीने खाली बसले आणि स्वीप केलं होतं बॉलला, 2 धावांसाठी एक चांगला स्ट्रोक विशाल चोरगे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. विशाल चोरगे नवी मुंबई नगरीमध्ये अनेक क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये नेहमी चांगली बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतो आणि ओपनिंग मध्ये नंबर 1चा प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. जसा बॉल येईल तशी बॅटिंग इथे करणं गरजेचं असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये विशाल चोरगे करताना पाहायला मिळत आहेत. अगदी 4 दिवस या वाई नगरीमध्ये तळ ठोकून आहेत, कारण पहिल्या दिवशी विशाल चोरगेचा पोल होता. संघाला 3 पैकी 3 मॅचेस जिंकून दिल्या, त्यानंतर सुपर 8 मध्ये आले. सुपर 8 मध्ये पहिल्या सत्रामध्ये कमालीची गोलंदाजी गोलंदाजांकडून करून घेतली आणि संघ मात्र विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 8 धावा आहेत. अनुज वॉरियर्सला काहीतरी चमत्कार करावा लागेल या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर. 21 धावांची गरज आहे इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी. पहिलं षटक समाप्त झालंय, 8 धावा तब्बल स्कोरपुरती लागतायत. आता मात्र गोलंदाजी मार्क होती. तन्मय चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक 8 धावा स्कोरपुरती लागताना पाहायला मिळत आहेत. सुपर 8चा सुपर शो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धर्मा चिकणे नाम तो सुना ही होगा, त्यांचं देखील आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. चौथ्या मॅच मध्ये धर्मा चिकणेंना तुम्ही पाहाल, सेलिब्रेशन मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तन्मय चौधरी पुन्हा एकदा निघतायत. लेग साइडला पंच केलाय, बॉल पाठीमागे निघून चाललाय. 2 धावा डिक्लेअर स्वरूपात मध्ये त्या ठिकाणी मिळतील. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न विशाल चोरगे करताना पाहायला मिळत आहेत, परंतु पाठीमागे डिक्लेअर आहेत हे सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. चांगलं मैदान आहे, आउटफील्ड खूप चांगली आहे. मैदान तुम्ही जर पाहिलं 70% मैदान बॅटिंगसाठी खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे उपलब्ध पाहायला मिळतं. खूप चांगलं ग्राउंड आपल्याला निवड या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आली, कारण या ग्राउंडवरती तुम्ही जर पाहिली आउटफील्ड चांगली आहे. त्याचबरोबर विकेट सिमेंटचं आहे, जे विकेट तुम्हाला प्रॉपर विकेट पाहायला मिळतंय. बॅटिंग आणि बॉलिंगसाठी दोन्हीसाठी खऱ्या अर्थाने हे विकेट मदत करताना पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये केले. बॅटची कडा इनसाइड एज यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. नशिबाची साथ नाही मिळाली त्या ठिकाणी विशाल चोरगेंना. फलंदाज क्रमांक 1 इथे बाद होताना पाहायला मिळतोय. कोडियार माता खानापूर स्टॉपचा आयकॉन खेळाडू विशाल चोरगे बाद. दहा धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 29 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. नॉन स्ट्राईकला रिषभ चव्हाण तुम्ही पाहताय. विशाल चोरगे थोडंसं स्ट्रगल करत होते, पाठीमागे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि बॅकफुटचा गेम नाही आहे या मैदानावरती, सिमेंट विकेटवरती. मगाशी देखील आपण चर्चा केली होती, तुम्ही फ्रंट फुटला येऊन बॅटिंग करणं गरजेचं असेल, कारण ज्या वेळेस तुम्ही पाठी जाता त्यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल अतिवेगाने तुमच्यापर्यंत येतो, हे देखील महत्वाचं आहे. 2 ते 3 बॉल विशाल चोरगे पाठीमागे मारण्याचा प्रयत्न करत होते. हाही बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे इनसाइड एज कट अँड बोल्ड होऊन मात्र विशाल चोरगे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ मोरे पाचवड गावचे खेळाडू आहेत आणि ते देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिला बॉल आणि पहिला बॉलचं स्वागत केलंय, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने केली चुकी. हातातून बॉल सटकला, सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन साइडला एक कडक कमालीचा फटका. 7 आहे नशिबाची. ज्यावेळेस त्या तुमचं नशीब प्रबळ असतं त्यावेळेस मात्र तुम्ही जी पण गोष्ट कराल ती गोष्ट तुमच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ मोरे पाचवडचे आले, आक्रमक फलंदाज आहे. अजित सरांनी जशी माहिती दिली, पहिल्याच बॉलवरती बॅट स्विंग त्यांची पाहिली. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, संधी होती स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षका, परंतु ती संधी ग्रॅब करता आलेली नाहीये. पुढचा बॉल यावेळेस ड्राईव्ह पहा तुम्ही, ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत, आता संधीचं सोनं केलंय विश्वनाथ दानवलेने. वाईड लॉंग ऑफला अप्रतिम झेल पकडलाय. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. फलंदाज
सोमनाथ मोरे इथे बाद होताना पाहायला मिळते. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता स्पोर्ट ऑन चॅनलच्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉल होता, ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केला होता, वाईडिश लॉंग ऑफला अप्रतिम क्वालिटी कॅच पकडला आणि इथे खेळ संपलाय सोमनाथ मोरेचा. साईड अँगलने तुम्ही पाहू शकता. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. दोन्ही कॅमेरामॅननी अप्रतिम काम केलंय संपूर्ण 4 दिवस या स्पर्धेमध्ये. या षटकामध्ये रन्स 6 आलेत, परंतु 2 विकेट देखील आल्यात. तन्मय चौधरीचं कौतुक करावं लागेल. 14 धावा स्कोरवरती लागतात. 15 धावांची गरज इथून पुढे या मॅच मध्ये आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप चव्हाण जे संघ मालक आहेत, भावड्या या नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग ते देखील करतात. दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली बॅटिंग केली होती लीग मॅच मध्ये. आता इथे 15 धावांची गरज असताना बॅटिंग कशी केली जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. प्रेक्षकांची गर्दी. स्लोअर पद्धतीचा बॉल इथे पाहावी लागेल. लाईन चेक केली जाते पंचांच्या माध्यमातून आणि पंचांनी सांगितलं इट्स अ नो बॉल, कारण जवळपास खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला हा बॉल आहे आणि त्या कारणाने तन्मय चौधरींना दंडित केले. नो बॉल. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. पुढचा बॉल आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. संधी असेल संघ मालकांसाठी, संदीप यांच्यासाठी फ्री हिट आहे आणि फ्री हिट वरती आक्रमण नेहमी चढवलं जातं. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉडी बॅलन्स तितकं नाहीये. पाठीमागे स्टिकर एंडला लागून हा बॉल 2 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. या 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या स्कोरवरती लागताना पाहायला मिळते. 17 रन्स 17 धावा स्कोरवरती लागतायत. यानंतर मॅच क्रमांक 3 कडे पण वळणार आहोत. एक हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला तुम्हाला या मॅच नंतर पाहायला मिळेल. आकाश फरांदे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये मनीष मांढरे अशी लढत पाहायला मिळेल. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. दुसरं षटक देखील खूप चांगलं टाकलंय, परंतु इथून पुढे 18 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 18 चेंडू 12 धावांची गरज असेल मॅच मध्ये. ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण सामना एकतर्फी आहे. 18 चेंडू 12 धावा क्रिकेटच्या पटलावरती सहजरित्या होतात, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाहीये, शेवटची रन घेतली जाणार नाही, तोपर्यंत इथून सांगता येणार नाही कोणता संघ जिंकेल. दिग्विजय मोहिते गोलंदाजी मार्क होती, तुम्ही त्यांना पाहताय. बॅकफुटला गेले. खेळण्याचा प्रयत्न राहिला. रिषभ चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. थोडीशी संत गतीने बॅटिंग चालले आणि त्यांना तितकीशी स्ट्राईक मिळालेली नाहीये, परंतु पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती. 10 चेंडू मध्ये 54 धावा करणारा हा या संपूर्ण वाई तालुक्यातील मला वाटतं रेकॉर्ड असेल त्यांच्या नावावरती. 10 चेंडू मध्ये अर्धशतक झळकावलंय. चर्चा आहे या खेळाडूची. या मॅच मध्ये तितका संधी मिळालेली नाहीये रिषभला. डाऊन द ग्राउंड फटका जबरदस्त आहे. इथे झेल पकडला जाईल. संदीप बाद होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डती जाऊया. 18 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मॅच थोडी स्लो झाले. असं वाटलं होतं की सेकंड इनिंग मध्ये खुडियार माता खानापूर स्टॉप ही टीम आपण पाहिली तर लवकर या रन्स मारेल, परंतु ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी करण्यात आली तन्मयचं कौतुक करावं लागेल. दिग्विजय मोहिते देखील चांगल्या रेंजमध्ये आणि चांगली लाईन पकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय दीपक कळमे. दीपक कळमे बॅटिंगसाठी येत आहेत. हलक्या हाताने स्लोअर पद्धतीचा बॉल होता, त्याला खेळून काढले. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केला. वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आले, पोचले. एक सिंगल येताना पाहायला मिळते. दिग्विजय मोहिते यांच्या विरोधामध्ये रिषभ चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. षटकार येईल का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण रिषभची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. टप्पा पाहावा लागेल, लाईन पाहावी लागेल, बॉलची हाईट पाहावी लागेल. अगदी ज्या पद्धतीने दिग्विजय मोहितेने अपील केली होती
आणि पंचांवरती कोणताही प्रेशर नाही आहे. चांगले पंच आहेत. ज्या पद्धतीने 4 दिवस अप्रतिम चांगले निर्णय, अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले. चांगली गोलंदाजी दिग्विजय मोहिते यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडंसं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये करताना तुम्ही रिषभ चव्हाण यांना पाहताय. या षटकामध्ये धावा कमी आल्या. 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा आल्या. 19 धावा, 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चांगली फाईट बॅक देताना संघ अनुज वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत स्टँड राहिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. दिग्विजय मोहितेचं कौतुक करावं लागेल. क्वालिटी बॉलिंग केली. थोडेशा रन जर जास्त असते, 50 पेक्षा जास्त ना, तर या मॅच मध्ये मजा आली असती. अनुज वॉरियर्स बॅटिंग मध्ये अपयश आलं प्रत्येक फलंदाजाला, त्या कारणाने रन्स कमी झालेत. खोला टाकलेला बॉल इथे ऑफस्टून सोडून चाललाय असं पंच सांगितलं. पुन्हा एकदा अपील करण्याचा प्रयत्न केला दिग्विजय मोहितेने. अपील मात्र फेटाळले. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ती टोटल धावसंख्या 20. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये तब्बल जिंकण्यासाठी. खूप चांगल्या पद्धतीने फाईट बॅक दिलाय टीमने मी म्हणेन, कारण 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकाकडे आपण प्रारंभ करत आहोत, त्या कारणाने चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल. सेकंड इनिंग मध्ये सुपर 8 चे सुपर हिट मुकाबले आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला तुम्ही बॅटर पाहताय. रिषभ चव्हाण, ऋषी बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. खुडियार माता खानापूर स्टॉप. टीम थोडीशी पुढे आहे परंतु क्रिकेट आहे. 12 चेंडू 9 धावा. बॉल डॉट टाकावे लागतील, विकेट्स प्राप्त कराव्या लागतील कालांतराने. रिषभ चव्हाण वॉट स्ट्रोक यार, एक जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला ऑन साइडला. जशी त्यांचा नॅचरल बॅटिंग आहे त्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला ऑन साइडला. कडक कमालीचा फटका. रिप्ले टेलिकास्ट पहा तुम्ही. टप्पा पडला, मिडल ऑफ द बॅट केला आणि तदनंतर ऑन साइडला बॅट स्विंग केली. लांब आणि लांबच पाठवलंय या बॉलला 6 धावांसाठी. ऑन द राईज फटका खेळला. इथे कॅचेस विन द मॅचेस आणि झेल पकडलाय. रिषभ चव्हाणनी काम केलंय, मॅच आणून दिले. धावा फक्त इथून पुढे करायच्या आहेत त्या 3. रिषभ चव्हाण बाद होतोय. स्क्रीनवरती तुम्ही त्याला पाहू शकता. 3 धावांची गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी राहिली पहा, परंतु या षटकाराने या मॅच मधली हवा निघून गेले. खोडियार माता खानापूर स्टॉप. टीम मात्र विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये राजेश जवळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेश जवळ बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. 3 धावांची गरज आहे आणि शेवट कसा केला जाईल टीम कडून हा सुद्धा पाहावा लागेल. बरेचसे प्रेक्षक आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फायनल डे या स्पर्धेचा. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी खूप चांगली राहिली. गोलंदाजाचा प्रत्येक विचार केला तर अक्षय निंबाळकर मेनवली गावचे खेळाडू आहेत. थोड्याशा रन कमी पडल्यात मी म्हणेन अनुज वॉरियर्स टीमसाठी. 3 धावांची गरज. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मॅच संपलेली नाहीये आतापर्यंत. या षटकामध्ये बॉल आपण जर पाहिले तर 4 बॉलचा खेळ समाप्त होतो. म्हणजे 8 चेंडू 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 8 बॉल 3 धावा. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न राहिलाय त्या ठिकाणी. एक तर कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धावांची गरज आहे. सुपर 8 मधून सुपर 4 मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता आहे हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल. पहिला संघ आपण पाहिला श्री चौनेश्वर 11 संघाने बाजी मारले सुपर 8 च्या पहिल्या सामन्यामध्ये. 2 धावांची गरज केवळ खुडियार माता खानापूर स्टॉप या टीम साठी. दीपक कळंबे स्ट्राईक एंडला. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल आहे. सामना संपलेला नाहीये. या मॅच मध्ये थोडस इंटरेस्टिंग मोड वरती ही मॅच आले का हे सुद्धा पाहावं लागेल.
2 धावांची गरज, 6 चेंडू 2 धावा. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. प्रेक्षक मात्र आता शांत आहेत, कारण मॅच आपण जर पाहिली ना तर शेवटच्या षटकामध्ये जाणार नाही असं प्रत्येकाला वाटलं होतं, परंतु अनुज वॉरियर्स या टीमचं कौतुक करावं लागेल. क्या बात आहे. अप्रतिम खेळ त्यांचा देखील राहिलाय. ज्या वेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटतं ना त्यावेळेस मात्र तुम्ही नव्याने पेटून उठा आणि नव्याने अशा पद्धतीने पेटून उठा ज्या वेळेस तुमच्या पराभवाची वाट पाहिली जाते त्यावेळेस मात्र असं काहीतरी करा की पराभवाची वाट पाहणारी लोक ज्यावेळेस तुम्ही जिंकाल ना त्यावेळेस मात्र तुमच्यासाठी उभं राहून तुमच्या सन्मानार्थ तुमच्यासाठी त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आता मात्र अनुज वॉरियर्ससाठी गरज आहे. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची रचना आपण जर पाहिली, क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे घेतलेत. 30 यार्ड सर्कल मध्ये जास्तीचे क्षेत्ररक्षक ठेवलेत. पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हर्स आहे, पॉइंट आहे, मिड ऑन आहे. आणि इथे काय घडेल या मॅच मध्ये? 6 चेंडू 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. राजेश जवळकडे स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्क होते. आपण गोलंदाज पाहिलं रबाडा, ज्यांनी काल एक मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. पहिला बॉल, स्लोअर पद्धतीचा बॉल, बॅटची कडा आहे का, अपील केली जाते. पहिला डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 2 धावांची गरज आहे. डगआउट मध्ये तुम्ही पाहिलं ना, विशाल चोरगे इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे गिरक्या मारतायत. त्यांना माहित आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे. बक्षीस पात्र फेरीमधली मॅच आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीग पहिल्यांदा होते. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे नशिबाची साथ आहे. खोडियार माता वॉरियर्स या टीमला सामना जिंकलाय. टेन्शन खतम. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन खोडियार माता खानापूर स्टॉप. परंतु अप्रतिम कामगिरी, चांगली कामगिरी केली अनुज वॉरियर्स. आपलं देखील मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. तुमचा देखील खेळ तितकाच चांगला राहिला. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये या सर. आपलंही देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. अनिकेत कामटे सर यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅच साठी ऐकणार आहोत. तो त्याच्या अगोदर आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.